नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी बनवून दाखवत आहे. तरी त्यासाठी मी 7-8 वांगे घेतलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, भाजलेलं खोबरं आणि आलं, लसूण, कोथिंबीर आणि हे सर्व वाटून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सुके मसाले टाकले आहेत. काळा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि बारीक चिरलेला एक कांदा. हे सर्व वाटून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व चवीपुरतं मीठ, 1 चमचा तेलाचं मोहन त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे मसाला चांगला असा मसाला एकजीव झाल्याच्या नंतर आपण जे वांगे चिरून घेतलेले आहेत असे वांग्याचे 4 भाग करायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि वांग्यामध्ये तो पूर्ण मसाला भरून घ्यायचा. वांग्यामध्ये आता तो मसाला पूर्ण मी भरून घेतलेला आहे. आता गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किंचित जिरे टाकायची. जिरे चांगले तडतडल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपण सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ना, घरगुती पद्धतीचा काळा मसाला, तो पण मसाला मी घरीच बनवलेला आहे. जर कुणाला घरगुती पद्धतीचा काळा मसाला हवा असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आता किंचित हळद टाकलेली आहे. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर थोडीशी कोथिंबीर आणि मसाला भरून ठेवलेले वांगे आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित. असे 2 मिनिट आता वांगे थोडे वेळ परतायचे. दोन मिनिटं परतल्याच्या नंतर जो आपण शिल्लक राहिलेला मसाला आहे ना, तो पण त्याच्यामध्येच टाकून घेणार आहोत. आता शिल्लक राहिलेला मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तीळ घातल्याच्या नंतर भाजी एकदम चविष्ट होते आणि अशी रशी पण दाटसर चांगली बनते. कधी पण भाजून तीळ घालायची भाजीमध्ये वांग्याच्या. आणि तुम्हाला किती भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका. मी आता 1 तांबे पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला माझी भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.